नमस्कार मंडळी. भारदस्त आवाज आणि चोखंदळ तसंच हरहुन्नरी अभिनेता म्हणून डॉक्टर गिरीश ओक यांना ओळखले जाते. यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. बस नाम ही काफी है असं त्यांच्याबद्दल म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही, इतकी त्यांची लोकप्रियता आहे. आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला आहे. अग्गबाई सासूबाई या मालिकेमधून ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले. अभिनेते, कवी, लेखक असलेल्या गिरीश ओक यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेमधील अभिजित शेफ राजे ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. महिला मंडळ तर नवरा असावा तर अभिजित राजेसारखा असेच म्हणताना दिसत आहेत. असं असलं तरी खऱ्या आयुष्यात गिरीश ओक यांचे 2 लग्न झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असं आहे. त्यानंतर त्यांना गिरिजा नावाची एक मुलगी झाली. गिरिजा ओक ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वयाच्या 15व्या वर्षी तिने कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं, परंतु काही वर्षानंतर गिरीश ओक यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही वर्षातच गिरीश ओक यांनी दुसरे लग्न केले. पल्लवी असं त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे आणि त्यांना दुर्वा नावाची एक मुलगी देखील आहे. गिरीश ओक यांनी या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून खरी ओळख मिळवली. त्यांना त्यानंतर निवडुंग, अग्निहोत्र, या सुखांनो या, दामिनी अशा अनेक मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तसेच जुळून येती रेशीमगाठी मधील नाना म्हणून त्यांना आजही हाक मारली जातात. सध्या ते लाखात एक, आमचा दादा या मालिकेत डॅडी हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. तर मंडळी, तुम्हाला अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची कुठली मालिका किंवा कुठला चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.